मंडळी 70,000 कोटींचं बजेट असलेले एखाद्या राज्या एवढं बजेट असलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी घनघोर लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे। पुढच्या काही तासांमध्ये मुंबईकर या निवडणुकीच्या माध्यमातून आपला महापौर आणि एक प्रकारे इथले सत्ताधीश ठरवणार आहेत। पण आज मुंबईच्या मनात काय चाललंय? उद्या ईव्हीएमचं बटन दाबवण्याच्या आधी राजकीय खेळा शह आणि या सगळ्यामध्ये मुंबईकरांना आपल्याकडे खेचण्याची शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। पण या सगळ्याचं राजकीय विश्लेषण आज आपण करणार आहोत ग्राउंड झिरो वरून। माझ्या मागे मुंबई महानगरपालिकेची तीच इमारत आहे ज्या इमारतीमध्ये बसण्यासाठी तिथं आपला महापौर बसवण्यासाठी राजकीय गणितं मांडली जात आहेत। आज मकर संक्रांत आहे आणि आजपासूनच उत्तरायण सुरू होतं। सूर्य मकर राशीत जातो, पण महाराष्ट्राच्या राजकारणातलं उत्तरायण कुणासाठी असेल, संक्रांत कुणावर येईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही तासात मिळणार आहेत आणि मुंबईकर आज रात्री झोपताना ठरवणार आहे मुंबई कुणाच्या हातात द्यायची। पण या सगळ्याचं विश्लेषण करण्यासाठी आपल्या सोबत या संपूर्ण निवडणुकीच्या काळामध्ये ग्राउंड झिरो वरून विविध राजकीय पक्षांची मुंबईची नस जाणून घेण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ते आमचे सगळे सहकारी माझे आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत राहुल आहे, अमित मोडक आहेत, मयुरेश आहे, उदय जाधव आहेत, सुष्मिता आहे, प्रणाली आहे आणि सुमित आहे। वेगवेगळ्या राजकीय पक्षाचं रिपोर्टिंग हे सगळे करत असतात, पण आपल्याला जे टीव्ही वरती पहिल्यांदा विश्लेषणात्मक रित्या ते आपल्याला सांगणार आहेत, केवळ बातमी नाही आहे। अमित, मला तुमच्यापासून सुरुवात करायची आहे। ही निवडणूक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढी हाय व्होल्टेज का झाली, इतकी महत्त्वाची ती का बनली? एक गोष्ट जर बघितली विलास की 29 महापालिकांची निवडणूक आहे, परंतु असं वाटतं की फक्त मुंबई महापालिकेची निवडणूक आहे। पुण्यात निवडणूक होते, पिंपरी चिंचवडमध्ये होते, नवी मुंबईत होते, जालना लातूरची तर मी गोष्टच करत नाही। आणि यावरनच लक्षात येते की ही निवडणूक किती मुंबई सेंट्रिक आहे आणि किती महत्त्वाची आहे। दुसरं याचं गोष्ट की का महत्त्वाची आहे, सर्वात पहिले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्यांच्या प्रत्येक सभेत वारंवार म्हणतायत की मराठी माणसा ही तुझ्या अस्तित्वाची लढाई आहे, शेवटची लढाई आहे। पण कदाचित त्यांना हे सांगायचं आहे की हे ठाकरेंच्या देखील अस्तित्वाची लढाई आहे। मी हे म्हणतोय की एक कोडं इतके वर्ष 2 दशक एक कोडं या महाराष्ट्राला कळलं नाही। 2 दशक एक मागणी होती की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं। या निवडणुकीत ते एकत्र आले, पण राज आणि उद्धव एकत्र आल्यावर इक्वल टू काय, त्याचं उत्तर देणारी ही निवडणूक आहे। कारण आतापर्यंत ही एकच गोष्ट या राजकारणात घडली नाही, महाराष्ट्रात घडली नाही की हे दोघं एकत्र आल्यावर काय होईल, यांची ताकद काय आहे त्याची उत्तर देणारी आहे, ठाकरे बँडची ताकद दाखवणारी आहे। त्याशिवाय देवेंद्र फडणवीस यांचं निर्विवाद वर्चस्व महाराष्ट्रावर आहे की नाही, महापालिका जिंकली तर त्यांचा जो दिल्लीचा मार्ग म्हणतो तो अधिक सुकर होणार आहे। त्याशिवाय या निवडणुकीत जर काँग्रेस 20-25 पेक्षा जास्त जागा आणू शकली तर आम्ही अजून जिवंत आहोत ही दाखवणारी निवडणूक आहे। त्यामुळे प्रत्येकासाठी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे, जेवढ्या ठाकरे ब्रँडचं महत्त्व दाखवणारी आहे तेवढी एकनाथ शिंदे यांचं मुंबईत ताकद आहे की नाही। लोकसभा आणि विधानसभेला हे कळून चुकलं की ते युबीटीला तेवढी फाईट देऊ शकली नाही। मग या निवडणुकीत त्यांना दाखवायचं आहे की मी उर्वरित महाराष्ट्रात नाही तर मी मुंबईत देखील तेवढाच महत्त्वाचा। बरोबर, त्यामुळे सगळ्यांच्याच अस्तित्वाची ही निवडणूक आहे। मयुरेश, या निवडणुकीमध्ये खूप चर्चा झाली, ती म्हणजे ठाकरे ब्रँडची। ग्राउंडवर खरंच ठाकरे ब्रँड दिसतोय का, अंडरकरंट दिसतोय का, आणि दोघं एकत्र येणं एक राजकीय ताकद मत रूपातली दिसतेय का? विलास, अंडरकरंट दिसतोय, पण त्या अंडरकरंट बरोबर लोकांमध्ये एक राग पण आहे। राग हा आहे की ठाकरे बीजेपी बरोबर जरी असताना 20-25 वर्षात खड्डेमुक्त मुंबई अजून झालेली नाही, जे वारंवार ते प्रॉमिस करतात, त्यामुळे तो एक राग आहे। राग याचा पण आहे लोकांमध्ये की गेले 3 वर्ष म्हणजे 22ला महापौरची शेवटची टर्म झाली, त्याच्यानंतर जे आहे ते कोणीही तिथे म्हणजे इलेक्शन झालं नाही, टेक्निकल रिझन्स काही असू दे, त्यामुळे गेल्या 3 वर्षात त्यांना अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलं। नगरसेवक नव्हते, त्यांना अधिकाऱ्यांना भेटावं लागलं, सामान्य माणसांना छोट्या छोट्या गोष्टींसाठी अधिकाऱ्यांना भेटावं लागलं। त्यामुळे ठाकरे ब्रँडची ही, जसं अमितने सांगितलं,
सांगितलं की ठाकरे ब्रँडची नाही, ही सगळ्यांचीच मोठी कसोटी आहे आणि सगळ्यांसाठी जे इलेक्शन प्रेस्टिजियस ह्याच्यासाठी झालं आहे कारण का आपण बघितलं लोकसभेला रिझल्ट काय आले, महाविकास आघाडीच्या बाजूने, महायुतीच्या बाजूने विधानसभेला आले, त्यामुळे स्कोअर हे 1-1 आहे, म्हणजे 1-1 स्कोअर आहे. आता खरी बाजी आहे की मुंबईवर राज्य कोण करणार आणि तुम्ही बघू शकता की विलास, दिल्लीवर पण अनेक गोष्टी होत आहेत. म्हणजे दिल्लीचे नेतेही या इलेक्शनकडे नजर लावून बसलेत की मुंबई कोण जिंकतं, ठाकरे जिंकतात की महायुती जिंकते. पण दिल्लीचे नेते आले नाहीत तिकडे, म्हणजे अगदी हा देखील मुद्दा आहे की दिल्लीचे नेते आले नाहीत. टाळलं की आले नाही, हाच मुद्दा खरं तर महत्वाचा आहे. गरज मागच्या 2 आठवड्यात ज्यावेळी इलेक्शन पीकवर गेलं, भाजपनं ऐनवेळी आपली स्ट्रॅटर्जी बदलली का काय असं जर बघायला गेलं तर आपल्याला नीट बघावं लागेल की अगदी म्हणजे आपण देखील बातम्या दिल्या होत्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 11 तारखेला मुंबईत येणार, योगीच्या म्हणजे मुख्यमंत्री योगींच्या मुंबईत सभा होणार, पवन कल्याण असेल, अन्नमलाई फक्त एक अपवाद वगळला तर बाहेरून कुणीही आलं नाही. कदाचित हा एक पॅटर्न जो होता तर तो कुठेतरी ठाकरे बंधूंच्या युतीमुळे भाजप किंवा महायुतीमध्ये अस्थिरता आहे, कुठेतरी भीती आहे, हा मेसेज जाऊ नये म्हणून राष्ट्रीय पातळीच्या नेत्यांवरला डावललं गेलं का, त्यांना थांबवलं गेलं का, हा देखील तिथला महत्वाचा मुद्दा आहे. दुसऱ्या बाजूला जी डावललं जाणं म्हणायचं की मग कुठेतरी आत्मविश्वास कमी आहे की सत्ता येईल की नाही, मग आलं तर बाबा. माझं यावर थोडंसं वेगळं मत आहे. राहुल म्हणतो आहे की स्ट्रॅटेजी भाजपनं बदलली, माझं म्हणणं आहे बदलली नाही, त्यांना बदलायला लागली. कारण वातावरण तसं तयार करण्यात आलं. अगदी मी सुरुवातीपासून सांगते की जेव्हा या चर्चा होत होत्या, म्हणजे PM येणार, त्याचबरोबर योगी येणार, त्याचबरोबर इतर भाजप अमित शहा येणार, मैदान शिवाजी पार्क मिळणार, ते मिळवण्यासाठीची धडपड आपण बघितली होती. हे सगळं बघत असताना सातत्यानं महाविकास आघाडी असे किंवा मनसे असे यांच्याकडून सातत्यानं अशा पद्धतीचं एक बोललं जात होतं. त्यांचे छोटे छोटे नेते सुद्धा हे बोलत होते की उद्या कॉलेजच्या GSची जरी निवडणूक असेल ना तरी भाजपच्या मोठ्या लोकांना इथं यावं लागेल. हे नरेटिव्ह त्यांनी जे सेट केलं की कुठलीही निवडणूक असो ही मोदींच्या नावाशिवाय यांना जिंकताच येत नाही किंवा यांना ती खेळताच येत नाही, हे नरेटिव्ह ज्या पद्धतीनं पसरलं गेलं त्याला काउंटर करण्यासाठी म्हणून कारण आम्ही असं ऐकलं होतं राहुल गांधी प्रियंका गांधी येणार असं काहीतरी ऐकलं होतं, तेही कुणी आले नाही. ज्या पद्धतीनं भाजपनं स्ट्रॅटर्जी बदलली तशी स्ट्रॅटर्जी तर कधी काँग्रेसनं मैदानात उतरताना केलेली नव्हती. पहिल्यांदा तर स्वबळाचा नारा दिला, अनेक ठिकाणी उमेदवारच मिळाले नाही, वंचितला सोबत घेतलं पण वंचितने अनेक ठिकाणी उमेदवार दिले नाही, हा संपूर्ण गोंधळ होता. ज्या वेळेला काँग्रेस मैदानात उतरलं त्यावेळेला त्यांनी म्हटलेलं विवाद नको विभाग हवा, पण या सगळ्या प्रचारादरम्यान काँग्रेस आणि वंचित मधला संवादच कुठे दिसला नाही. त्याचा फायदा कुठेतरी भाजपच्या एकूण स्ट्रॅटेजीला झाला. प्रणाली म्हणाली की स्ट्रॅटेजी बदलावी लागली. मला असं वाटतं की ही कुठेतरी लोकल म्हणजे भाजपचं जे स्टेटचं जे लिडरशिप आहे किंवा मुंबईचं लिडरशिप आहे त्यांची कसोटी आहे, म्हणून नेतृत्व पाठवलं गेलं नाही. की दरवेळी जसं ती म्हणाली की एक जोक सांगितला जायचा की अगदी कॉलेजच्या GSची इलेक्शन असेल तर दिल्लीवरून नेतृत्व येईल आणि ते त्याच्यासाठी कॅम्पेन करेल असा एक जोक केला जायचा. पण आज कुठेतरी जेव्हा मुंबईची तुम्ही गोष्ट करता आणि इंडिपेंडेंटली तुम्ही म्हणताय की आमची ताकद आहे, तर मला असं वाटतं भाजपची ही सरळ एक स्ट्रॅटेजी होती की मुंबईचं नेतृत्व, महाराष्ट्राचं नेतृत्व तुमचं जे आहे ते किती कणखर आहे ते बघू दे. आणि जे तर सुष्मिता म्हणाली की काँग्रेस कुठे दिसलं नाही, ऍक्च्युली काँग्रेसने सुरुवातीपासूनच एक ठाम भूमिका घेतली जरी असली तरी ती पर्कलेट किती होते. कारण का काँग्रेसचा आतापर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड बघितलं तर आपण बघितलं तर 15 ते 20च्या दरम्यान साधारण काँग्रेस असते किंवा मॅक्सिमम 30 पर्यंत जाते. त्यामुळे त्यांना हा कॉन्फिडन्स आहे की आपण या लेवल पर्यंत पोहोचू शकतो, वोट शेअर ते टिकवू शकतात. हा त्यांना आहे. कारण का जे घडलं लोकसभेला किंवा विधानसभेला की जो मुस्लिम मतदार आहे त्याने महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केलं, विधानसभेलाही केलं, पण आता स्प्लिट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण का आता सपा आहे, MIM आहे आणि जेव्हा आपण नगरसेवकांची इलेक्शन म्हणतो तेव्हा 1-on-1 कनेक्शन विलास जास्त असतं. इंटरेस्टिंग असं होतं विलास, सुष्मिता, एवढ्या जागा वंचितला दिल्या कशा? मुंबईमध्ये एकही नगरसेवक नाही, अशा वंचितला 62 जागा पहिल्यांदा स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला दिल्या, राष्ट्रवादीला त्याकरता डावलण्यात आलं. त्या जागा देऊन जो घोळ झाला त्यातनं नार्वेकरांना बाय मिळाल्यासारखं झालं. 3 ठिकाणी भाजपच्या मुख्य भागांमध्ये काँग्रेसनं कुठेतरी आपले उमेदवार उभे नाही केले. हे पण माझं याच्यामध्ये असं म्हणणं आहे की या संपूर्ण विशेषतः यावेळेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचा कॉन्फिडन्स अगदी सुरुवातीपासूनच कमी झालेला किंवा डाऊन असा वाटताना दिसला का? कारण
मुळात आपण बघितलं लोकसभेला महाविकास आघाडी होती, विधानसभेला महाविकास आघाडी होती. जर मुंबईमध्ये वोट डिवाइड होऊ नये ही सुरुवातीपासून महाविकास आघाडीची स्ट्रॅटेजी होती, तर फक्त मनसे आली हे कारण देऊन काँग्रेसनं स्वतःला या महाविकास आघाडीतून बाहेर नेणं हे काँग्रेससाठी कुठे नाही प्रणाली, याच्याबद्दल माझं एक वेगळं मत आहे. कदाचित काँग्रेस ती कव्हर करते ती पण सांगू शकेल. भाजपला रोखण्यासाठी माझं वैयक्तिक मत आहे की काँग्रेस आणि ठाकरेंनी एकत्र मिळून स्ट्रॅटेजिकली ही भूमिका घेतलेली आहे. ठरवून ते बाजूला झालेले आहेत. प्रत्येकानं आपापला मतदार सांभाळायचा आहे. मुस्लिम वोट हे पूर्णपणे काँग्रेसनं सांभाळायचं. दलित मतांवर विशेषतः म्हणजे हांडोरे असेल, वर्षा गायकवाड, विचार करा ज्या वर्षा गायकवाड ठाकरेंच्या मदतीशिवाय खासदारच होऊ शकल्या नसत्या, त्या कशा काय ठाकरेंच्या विरोधात जाऊ शकतात. विलास म्हणजे याचा अर्थ काँग्रेस असं समजतं का की केवळ मुस्लिम मतं आणि दलित मतं हीच त्यांची मतं नाही आहेत, नाही, इतर लोकांना उत्तर त्यांनी भारतीय गृहीत धरलंय का? उत्तर भारतीय मतं जी मनसेमुळे दुरावू शकतात, म्हणजे दोन भाऊ एकत्र मनसे सोबत आलं पण म्हणून ही भीती मुस्लिम मतांच्या विलास, बाबतीत ही भीती जेव्हा लोकसभा आणि विधानसभेला त्यावेळेला नाही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आले तेव्हा नव्हती का? पण तेव्हा मराठी शिवसेना- narrative नाही, नव्हता. नाही, मनसे- मराठी नाही, narrative नाही. नव्हता. सुरुवातीला उद्धव ठाकरेंना सोबत घ्यायला काँग्रेस तयार नव्हती. काँग्रेसने युती कशी केली की एनसीपी आणि उद्धव ठाकरे सोबत आहे, आम्ही शरद पवारांच्या आम्ही- सोबत पण आहे. या या सगळ्यांपेक्षा एक वेगळं मत आहे. सगळ्यांपेक्षा एक भाजपला वेगळं मत आहे. हिंदुत्वाचा नेरेटिव्ह सेट करता आला नाही. त्याच्यामुळे भाजपला हिंदुत्वाचा नेरेटिव्ह सेट करता आला नाही. उद्धव ठाकरे उघडपणे म्हणाले माझ्या हिंदू बांधवांनो भगिनींनो शिवाजी पार करून, तो त्यांच्यासाठी महत्वाचा. आणि काँग्रेस पण आमच्यासोबत मुंबईच्या नाहीये. बाबतीत खरं या तर काँग्रेस आपण एक सेफ बघूया. झालं. आतापर्यंत आपण सर्व पक्षांची चर्चा करतोय, मात्र यामध्ये शिवसेनेची चर्चा अजून आली नाही. खरं तर मुंबईत शिवसेना हीच निर्णायक आहे. आतापर्यंत आपण पाहतोय गेले 25 वर्ष शिवसेनेची सत्ता कोणती महापालिकेवरती आहे. आता शिवसेना दुभंगलेली आहे. त्यामुळे कोणत्या शिवसेनेचा झेंडा या महापालिकेवरती पहिल्यांदा. फडकणार याकडे खरं तर सर्वांचं लक्ष लागलंय. मशाल प्रज्वलित होणार का एकनाथ शिंदे यांचा धनुष्यबाणाचा बाण जो आहे तो लक्ष्यभेद करणार याकडे खरं तर लक्ष लागलंय. शिवसेनेचा झेंडा खाली उतरवण्यासाठी इतर सर्व पक्ष जे आहेत ते सक्रिय झालेले आहेत. शिवसेना जी इथे तळागाळात रुजलेली आहे, कारण मुंबईची शिवसेना मुंबईची असं म्हटलं जातं. सर्वसामान्य नागरिक मुंबईकर आहे, तो आतापर्यंत मुंबई शिवसेनेवरती विश्वास ठेवत आलाय. मात्र आता दुभंगलेली शिवसेना आहे. या दुभंगलेल्या शिवसेनेमध्ये मराठी मन देखील काही प्रमाणात का होईना पण दुभंगलेलं आहे. हे दुभंगलेलं मन कोणाच्या फायदेशीर ठरते हे देखील पाहणं तितकं पण महत्त्वाचं दोन ठरणार आहे. दुभंगलेले बद्दल बोललो, एक जाणून घ्यायचं मला. ठाकरे बंधून एकत्र आले म्हणजे दोन दुभंगलेली मनं एकत्र आली आणि हे दुभंगलेलं आहे. याचा दोन ठाकरे बंधूंचा एकत्र येण्याचा अरिथमॅटिकरित्या फायदा होतोय. ग्राउंडवर वोट ट्रान्सफर होतोय त्यांचं. आणि मराठीच्या नेरेटिव्हमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे आपण गेलं पाहिजे असं मराठी मतदारांना वाटतंय का? अगदी हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्या मुंबईकर जो मराठी माणूस आहे याच प्रश्नावरती आहे आणि या प्रश्नावरती तो भावनिकरित्या देखील पाहतो आहे. ठाकरे बंधूंचं अंडरकरंट आहे का? तर आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले त्यामुळे मराठी मन सुखावलं आहे. ते काहीसं त्यांच्या बाजूने झुकले असं देखील म्हणता येईल. मात्र एकनाथ शिंदे हे केंद्रातून मदत मोठ्या प्रमाणात आणतात विकासासाठी, महाराष्ट्रातून मदत मोठ्या प्रमाणात आणतात. ट्रिपल इंजिनचा नारा आहे आणि एक इन्फ्रामॅन, एक विकास पुरुष म्हणून त्यांना बघितलं जातं. त्यामुळे एकनाथ शिंदेची लाडकी बहीण योजना असेल किंवा त्यांचा जो एकंदरीत ऑरा आहे सर्वसामान्य जनतेमधला एक कार्यकर्ता म्हणून, त्याकडे देखील सर्वसामान्य नागरिक जो आकर्षित झालेला आहे, त्यांच्यावरती खूप विश्वास आहे सर्वसामान्य नागरिकांचा आणि त्यामुळे त्याचा देखील फायदा जो आहे एकनाथ शिंदेना होऊ शकतो. पण भावनाप्रधान आपला देश हा भावनाप्रधान आहे. तर भावनेवर चालणारी लोक आहेत ते ठाकरे बंधूंना भावनिक होऊन मतदान करतात हे देखील पाहावं लागेल. मग भावनेचा जर भावनेचा मुद्दा एक विलास ज्या शिवसेना पद्धतीने दुभंगलेली आहे. जर शिवसेना दुभंगलेली आहे तर मग हा मतदार दुभंगलेला आहे का? मला आज विलास जो विचारत होता, जे आपले प्रेक्षक जाणून घ्यायचा प्रयत्न करतायत की खालचा मतदार पण दोन शिवसेनेत दुभंगला आहे का? ग्रासरूटला काय परिस्थिती आहे? दुभंगला नाही, दुभंगलेला ही वस्तुस्थिती आहे. त्याचा फायदा इतर पक्षांना देखील होऊ शकतो आणि मायक्रो लेवलचं वोटिंग आहे म्हणजे वॉर्ड निहाय वोटिंग आहे. त्यामुळे अगदी आपण पाहतो की 100-150 अगदी एकेका मताने उमेदवार पराजित त्याचा परिणाम होणार आहे हे नक्की. मराठीचा नेरेटिव्ह आता सेट केला बरोबर. या मराठीच्या नेरेटिव्ह मध्ये मराठी मतदार एकनाथ शिंदेच्या बाजूने जातोय की ठाकरेंच्या बाजूने? एक्झॅक्टली मला हेच तुला सांगायचं कारण का आता जेव्हा सुमित एक खरं बरोबर एकच फक्त मुद्दा करतो सुमित की आता फक्त एवढंच सांगायचं आहे की जे दिसतंय ठाकरे बंधू जेव्हा एकत्र उभे राहतात तेव्हा लेगेसी जी आपण म्हणतो त्याच्याकडे बघताना बाळासाहेब ठाकरेंची लेगेसी कोण चालवतं तर ठाकरे बंधूंकडे लक्ष जातं. एकनाथ शिंदेकडे अजूनही मराठी माणूस जो कोणी लालबाग परळचा असेल किंवा गिरगावातला असेल तो बघताना बघतो हे ठाण्याचे आहेत
आणि कुठेतरी तो विचार हा. आहे कितीही त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये काम करू दे काय, पण त्यांना अजूनही थोडं ठाण्यातले म्हणून बघितलं तर मुंबईतले म्हणून नाही. असं सुमित सांगू शकेल कारण ठीक आहे. सुमित कव्हर कारण झालंय. आता उदय सर म्हणाले त्यानुसार की एकनाथ शिंदेंनी जास्त मदत आणली केंद्रामधून किंवा त्यांची इथे जास्त, त्यामुळे आता कार्यकर्त्यांची सांगडते घालतायत, होत आहे. पण दुसऱ्या बाजूला पूर्ण आतापर्यंत जेवढा काही प्रचार झाला या प्रचारामध्ये ठाकरे बंधूंनी काय केलं, मराठी अस्मिता हा मुद्दा सगळ्यात जास्त रेटून धरला, मराठी अस्मिता. त्याच्यानंतर मी काही मुद्दे काढले तुम्हाला सांगतो. शिवसेना कुणाची हा भावनिक प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि तो थेट केडरपर्यंत पोहोचवला. जे शिवसैनिक जुने होते, पण जुने शिंदेवर टीका का टाळली? शिंदेवर टीका टाळली यासाठी कारण त्यांना शिंदे आमचे समोरचे कोणी नाही, प्रतिस्पर्धी नाही आहेत, तर आमच्या प्रतिस्पर्धी समोर हे भाजपा आहे, आमच्या प्रतिस्पर्धी समोर कोण आहेत तर पंतप्रधान आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत. आणि म्हणून त्यांनी काय म्हटलं, मुंबई ही दिल्लीची नाही, मुंबई ही इथल्या मराठी माणसाची आहे, मराठी माणूसच इथलं सगळं दाखवू शकेल, मराठी माणूसच ही मुंबई टिकवू शकतो ना की दिल्ली. हा प्रश्न त्यांनी सातत्याने उपस्थित केला आणि म्हणून भावनिक मुद्दा तयार होऊन मराठी अस्मितेचा मुद्दा 42% लोकांपर्यंत त्यांना पोहोचवायचा आणि तो त्यांच्यापर्यंत पोहोचतोय कदाचित. निवडणूक जर बघितलं, भावना 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 वारंवार आपण भावनेबद्दल बोलतोय. हा. मुळात शिवसेनेची स्थापना आणि शिवसेनेचं सगळं राजकारण बघितलं ते भावना प्रधानच राहिले. पण 20 वर्षानंतर मराठी दोन माणूस भाऊ भावनिक एकत्र आहे. येतात. अगदी मराठी माणूस भावनिक. 20 वर्षानंतर दोन भाऊ एकत्र येतात. अगदी दिवाळी, दसरा, भाऊबीज, आज मुंबई दर्शन, ह्या सगळ्या गोष्टी प्रचंडपणे दाखवल्या जातात. मुळात दादर सारख्या भागामध्ये ज्या ठिकाणी ठाकरेंच्या विरोधात, म्हणजे नाव घेऊन तर सोडा, खाजगीत सुद्धा लोक बोलताना टाळत होती, ही लोक ठाकरेंच्या विरोधात जाहीर बोलत होती की दोन भाऊ एकत्र आले, आमचं काय, दोन भाऊ दिवाळी साजरी करतायत, आमचं काय. अगदी असे व्हिडिओज व्हायरल झालेले. त्यामुळे हा जो भावनेचा मुद्दा वारंवार येतोय, ज्या पद्धतीनं तो रंगवला गेला, मुळात मराठी याला पार्श्वभूमी आहे, याला पार्श्वभूमी नाही, आहे. नाही, रंगवला गेला की खरं वोट ट्रान्सफर होतोय? तो वोट तर मी आहे ना याच्याशी सहमत नाहीये. हा. मला नाही वाटत की हा मुद्दा फक्त ठाकरे आम्ही एकत्र आलो म्हणून आम्हाला मतदान द्या असं दोघे कुठेही बोलले नाही. हो. त्यांनी सातत्याने मला असं वाटतं की तू जो मुद्दा मांडला, ठरवून मराठी माणसाच्या अस्तित्वाचा मुद्दा हाच त्यांच्या लढण्याचा मुद्दा आहे. आम्ही ठाकरे आहो म्हणून मतदान करा Yes. असं ते म्हणत नाहीये. भाजपनं काय केलं, बाण की खान हा सगळ्यात पहिला एक मुद्दा आला आणि तो नंतर ठरला की आता हिंदू की मराठी हा भाग वेगळा आणखी झाला. म्हणजे भाजपनं ठरवलं की नॅशनल विषय आहे, इथला प्रश्न काय आहे तर नाही हा स्थानिक विषय आहे. याला पार्श्वभूमी 1982ची आहे. 1982 मध्ये ज्या वेळेला इथे संपाचा सगळा काळ चालू होता किंवा गिरणी कामगार संपावर गेले, 85च्या निवडणुकीमध्ये सगळ्यात मोठा फटका लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला बसला. अगदी संपली होती शिवसेना असं वाटत होतं. त्यावेळेला वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. ते काय म्हणाले, मुंबईमधला मराठी टक्का कमी झालाय, मुंबईमध्ये मराठी टक्का राहिलेला नाहीये. आणि तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की मुंबईमधला मराठी टक्का दाखवून द्या आणि कधी नव्हे तेवढी जास्त उमेदवारांची संख्या निवडून आली. पहिले महापौर झाले कोण, छगन भुजबळ. छगन भुजबळ काय म्हणाले, सुंदर मुंबई, मराठी मुंबई, मराठी मुंबईचा त्यांनी पहिला नारा दिला 1985च्या निवडणुकीला. 2012चा देखील तोच किस्सा आहे. मुख्यमंत्री कोण होते, पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वीराज चव्हाण निवडणुकीच्या आदल्या दिवशी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करत होते. काय म्हणाले, मराठीचा टक्का कमी होतोय, मुंबईमध्ये शिवसेना आता उरणार नाही, ज्या दिवशी निकाल लागेल त्या दिवशी शिवसेना संपलेली असेल. हेडलाईन्स झाले त्यावेळेला, मथळे होते. तेव्हा देखील सगळ्यात जास्त सीट्स पुन्हा एकदा शिवसेनेच्या आला. मराठीचा मुद्दा आता तिसऱ्या या निवडणुकीमध्ये दिसतोय. आणि 25 वर्षात मराठीचा मुद्दा बदलला नाही. सोमय्या म्हणाले होते की 20 16 वर्षात मराठीचा तारखेनंतर मुद्दा शिवसेना बदलला दिसणार नाही, ठाकरे दिसणार नाही. 20-30 वर्ष हा मराठीचा मुद्दा मुद्दा आहे. हा, हा. असं नाहीये की म्हणजे केवळ 82-85 याच कालावधीमध्ये हा मुद्दा होता असं नाही. दर निवडणुकीला हा मुद्दा येतो. दर निवडणुकीमध्ये तो मुद्दा कसा मांडला जातो आणि तो लोकांच्या मनाला मनाला तो साथ घालतो. 2 दिवसांपूर्वी झालेल्या Yes, मला सभेनं त्याच्यावर यायचंय. मुंबईतलं हा, वातावरण महाराष्ट्रभर बदललं चर्चा आहे. त्या सभेची आहे. अगदी. किती महत्त्वाची ठरली ती सभा? मराठी माणूस अंतर्मुख झाला आहे यात काही शंका नाही आहे. कारण आम्ही जेव्हा लोकांमध्ये फिरतोय त्यावेळेला आम्हाला हे जाणवत आहे. आतापर्यंत हिंदू मुस्लिम, आपण लोकसभा बघितली, आपण विधानसभा बघितली, भाजप नेहमी निवडणूक हिंदू मुस्लिमवर घेऊन जाते. याही वेळेला त्यांनी प्रयत्न केला महापौर कोण याच्यावरून त्यांनी करण्याचा प्रयत्न केला, परंतु ठाकरे बंधूंनी ती निवडणूक पूर्णपणे वळवली. आणि विशेषतः 2 दिवसांपूर्वी झालेल्या सभेनं मुंबईतलं वातावरण नक्की बदललंय. मी या सेन्सनी म्हणते की माणूस अंतर्मुख झालाय. तो मतदान कोणाला करेल हे आपण नाही सांगू शकत, विलास, आपण- पण तो अंतर्मुख झालाय हे मात्र नक्की. हे आपण एक पोझिशनिंग बघितली पाहिजे की कशी केली गेली. त्यांनी दाखवताना 2 पार्टी एकत्र आली किंवा 2 नेते एकत्र आलेले नाही दाखवले. त्यांनी दाखवली की 2 कुटुंब एकत्र आली. फोटो पण आपण बघितला तर राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बाळासाहेब बसलेले, हा फोटो अजूनही सगळीकडे व्हायरल होते. परवाच्या सभेतही होता. त्यामुळे जो मराठीचा मुद्दा आहे तो त्यांनी फक्त मराठीचा मुद्दा न ठेवताना, राहुल जे म्हणाले की भावनिक मुद्दा केला गेला, हो, पण त्यांनी साध मराठी माणसाला अशी घातली. आजचं स्टेटमेंट बघा संजय राऊतांचं काय आहे की ज्या स्टेटमेंटला त्यांनी विधानसभेमध्ये विरोध केलेला होता की कटेंगे को बटेंगे यायला, आज तसाच पद्धतीचा स्टेटमेंट त्यांचा आलेला आहे. बरोबर आणखीन एक मुद्दा प्रणाली जी या म्हणाली या की प्रचारामध्ये ठाकरेंनी
या इलेक्शनला डिक्टेट केलं आणि त्यांनी ठरवलं की प्रयत्न महायुतीकडनं पूर्ण झाला. म्हणजे माझ्यासाठी ही निवडणूक हिंदुत्व वर्सेस मराठी आहे. हिंदुत्व आहे की मराठी आहे. आणि कोण नॅरेटिव्ह प्रत्येक वेळेस आपण आतापर्यंत बघत आलो की भाजपचं एक वर्चस्व असतं. नॅरेटिव्ह ते ठरवतात आणि तुम्ही उत्तर देतात. या वेळेस ठरवून ज्या दिवशी ठाकरेंनी ठरवलं की आम्ही मराठीचा मुद्दा आणू, त्या दिवस ते कालचा प्रचार संपेपर्यंत आणि आज अगदी मुंबादेवीला जाईपर्यंत फक्त एक दोन भाव नाही, मला प्रश्न वेगळा विचारायचा. ह्या प्रचारामध्ये ठाकरेंनी कमी सभा घेणं, थेट मतदारांमध्ये शाखावर जाणं ही स्ट्रॅटेजी होती की अनेक जण म्हणतात की ते घराच्या बाहेर निघत नाही, त्याला उत्तर होतं? पूर्ण स्ट्रॅटेजी आहे. याचं कारण असं आहे, तुम्हाला सांगतो मी, केवळ ठाकरे, आता उद्धव ठाकरे हे शिवसेनेच्या शाखेत दिलेले नाहीत. शिवसेनेच्याच उमेदवारांचा त्यांनी प्रचार केला नाही, ते मनसेच्या उमेदवारांचा प्रचार करायला गेले. अगदी उद्धव ठाकरे एकटे नाही गेले, रश्मी ठाकरे पण वेगवेगळ्या ठिकाणी मनसेच्या उमेदवारांसाठी प्रचार करत होत्या. दुसऱ्या बाजूला राज ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या उमेदवारांचा प्रचार करत होते, त्यांच्या शाखा भेटींपर्यंत. म्हणजे ठाकरे फक्त सभा घेतील आणि थांबतील असं नाही. एक नॅरेटिव्ह होता की ठाकरे फक्त सभा घेतात किंवा घरून सगळं सरकार चालवतात. ठाकरेंनी ते दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही आजही आहोत आणि आम्ही प्रत्येक 6 ठाकरे वेगवेगळ्या ठिकाणी फिरतायत. आज राज ठाकरे वेगळ्या ठिकाणी जात होते, उद्धव ठाकरे वेगळ्या शाखांमध्ये जात होते, आदित्य अमित ठाकरे वेगळ्या ठिकाणी, सगळेच ठाकरे पण विलास, निवडणुकीसारखी लढली पाहिजे. एक अधिक एक दोन होत नाही. बरोबर. आणि आणखी एक अनेक वर्ष तुम्ही शिवसेना तुमचा कंप्लीट मुद्दा असा आहे की आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र आले का आले, पण त्यांनी प्रचाराची एकच आपण सगळं एकाच ठिकाणी चालायचं आहे किंवा मी माझ्या पद्धतीने चालेल असं नाही केलं. राज ठाकरे यांनी रस्त्यावरची लढाई किंवा आक्रमकपणा दाखवला, तर उद्धव ठाकरे यांनी संयमपणा दाखवला, शांतपणे किंवा स्ट्रॅटेजी कशी आखता येईल हे देखील पाहिलं. राज ठाकरेंचं त्या दिवशीचं वाक्य अत्यंत महत्वाचं आहे की मी 20 वर्षात पहिल्यांदा युती करतो आणि युती करताना नेमक्या वाटाघाटी कशा करायच्या मला माहीत नव्हतं, त्यामुळे कमी जागा मिळाला, वाईट वाटते पण ठीक आहे, आणि माझ्या लोकांना त्यामुळे सोडून जावं लागलं, ठीक आहे, तेही चालेल. पण सध्या महत्वाचं काय आहे, मराठीचा मुद्दा महत्वाचा आहे आणि ही लढाई मुंबईसाठी आहे. इतर सगळे वाद वेगळे. आणि एक वाक्य त्यांचं, जागा वाटपाची लढाई नाही, जागेची लढाई, असं ते जागेच्या बद्दल बोलले. पण उदय अनेक वर्ष उदय तुम्ही शिवसेना कव्हर केलेली आहे, आता दोन्ही शिवसेना जवळून बघताय. शिवसेनेची आतापर्यंतच्या निवडणुकीमधली, मी ठाकरेंच्या शिवसेनेबद्दल बोलतोय, दोन्ही मुंबईच्या निवडणुकीतली त्यांची प्रचाराची स्ट्रॅटेजी, या वर्षीची स्ट्रॅटेजी, काय फरक आहे? आपण जर पहिली शिवसेना पाहिली, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जेव्हा प्रचार करायचे तेव्हा त्या शिवसेना प्रचार हा एक खांबी असायचा. म्हणजे एक आर्मी असेल, म्हणजे एका माणसाचं सैन्य जे बोलायचं ते होतं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. म्हणजे त्यांनी सभा घ्यायची आणि संपूर्ण चित्र पलटवून टाकायचं. ते संपलं. त्याच्यानंतर आपण पाहिलं की उद्धव ठाकरे हे कार्याध्यक्ष होते, त्यांनी मी मुंबईकरची साथ दिली होती त्यावेळेला. त्यानंतरची आपण सगळ्या निवडणुका पाहतोय की त्यांना अटीतटीची लढाई द्यावी लागली, मात्र त्यांनी अखेर महापौर बसवला आणि त्यांनी जिंकून आणली मुंबई. त्यानंतर आता खरं तर 2017ची शेवटची निवडणूक झाली, त्यानंतर आता 8 वर्षानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे ही निवडणूक अतिशय निर्णायक असणार, कारण याला मिनी विधानसभा निवडणुका म्हटलं जातं. आणि मुंबईकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं, देशाची आर्थिक राजधानी, आणि मुंबईचा हा संपूर्ण आर्थिक डोलारा जो आहे ते देशातल्या 7 राज्यांपेक्षा अधिक मोठा अर्थसंकल्प या एकट्या मुंबईचा आहे. तर मुंबई एक स्वतंत्र राज्य असल्यासारखंच आहे. त्यामुळे याच्यावरती स्ट्रॅटेजी जर आपण म्हणाल, ती स्ट्रॅटेजी अर्थसंकल्पावरती सर्व काही अवलंबून आहे. कारण मुंबईमध्ये आपण सगळेच विरोधक आरोप करतात की ठाकरेंचा प्राण हा मुंबई महापालिकेमध्ये अडकलेला आहे. इथलं सगळ्या स्थानिक जर आपण प्रचाराची स्ट्रॅटेजी म्हटलं, येस, जसं बाळासाहेब ठाकरे एक खांबी प्रचार करायचे, तसे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी केले. ठाकरे ब्रँड हे ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. दुसरीकडे दुबंगलेल्या शिवसेनेत जर आपण पाहिलं, एकनाथ शिंदे पण वन मॅन आर्मीचं आहेत. ते जे काही प्रचार करतात त्यांच्या स्टाईलने सगळं काय जमिनीवरती उतरून तोच प्रचार त्यांचा आहे. म्हणजे शिवसेनेचा डोर टू डोर, माणूस टू माणूस हा जो प्रचार आहे ह्याच्यावरती भर असो, ना डिजिटल जास्त प्रचार असतो, ना कुठे सोशल मीडिया याच्यावरती. आपण जर तुझे म्हणतो ना, जो स्ट्रॅटेजीचा प्रश्न होता, आपण जर बघितलं आणि कंपॅरिझन केलं दोन्ही याच्यातलं आणि सुरुवातीपासून कंपॅरिझन केलं, तर मला असं वाटतं की ठाकरेंमध्ये केमिस्ट्री होती. जागा वाटपात भांडण झालं अशा बातम्या आल्या. ओके, जागा वाटप करताना राज ठाकरेंनी माघार घेतली, उद्धव ठाकरे, कारण सगळ्यांना माहिती आहे उद्धव ठाकरेंची ताकद जास्त आहे. मग मागायला, मला दाखवायला मी 50% जागा घेतल्या, निवडून नाही आल्या तर काय, असं त्याच्यात त्या भानगडीत पडले नाही. जेवढ्या दिलं तेवढ्या घेतल्या. आणि आपण प्रचाराकडे बघितलं तर जो आक्रमकता राज ठाकरे येऊन बोलतात, उद्धव ठाकरे त्या भानगडीत पडताना दिसत नाहीये. त्यांनी असं नाही केलं की मी इथं राजशी कॉम्पिट करतो, की अरे राज असा बोलतोय मग मी पण नाही केलं. आता जर आपण आणि आता आपण याच्या एक्झॅक्ट अपोजिट या महायुतीकडे आलो, पहिलेपासनं
बातम्या काय आल्या, आम्हाला 40 पाहिजे, 80 देत नाही, 90 तू स्वतः केलेल्या बातम्या, जागा शिवसेना मोठा भाऊ होता, पण ओके. जागा कमी आता मिळाल्या. जर दुसरं आपण ट्युनिंग बघितली, महायुतीच्या 2 सभा, शिवसेना मोठा भाऊ कधी- भंग लेली शिवसेना. जर इथे नाही, नाही, एकनाथ नाही. शिंदे हा मुद्दा मला पडतच नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे काहीतरी दोघे 2 वेगवेगळे मुद्दे घेऊन जात आहेत असं दिसलं नाही. हे मी माझं स्वतःचं अनालिसिस सांगतोय. जर फडणवीस स्वतःला इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून प्रोजेक्ट करतायत, तर मग शिंदे पण तेच करतायत. पण सो ॲज आपण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेकडे बघितलं, या एका ताकदीनं राज ठाकरे म्हणतायत मराठी माणूस, उद्धव ठाकरे येतात माझ्या हिंदू बंधू आणि भगिनींनो. विलास, याच्यात- बॅलन्स झालं, 1+1 होताना दिसतंय. तर मला असं वाटतं महायुतीत 1+1 सध्या तरी मला एकच दिसतं. केमिस्ट्री बरोबर ना विलास, असं याच्यात तुमचं कॉर्डिनेशन महत्वाचं असतं. केमिस्ट्री बरोबर कॉर्डिनेशन महत्वाचं असतं. तसं सुमितने मुद्दा मांडला की राज ठाकरे हे आक्रमक होते सभेत, पण त्यांनी फॅक्ट्स अँड फिगर्स दाखवल्या. त्यांनी दाखवलं मुंबई कोण घेतंय किंवा मुंबईवर कोण राज्य करू इच्छिते, कोणाला किती प्रकल्प मिळाले. वेळेस उद्धव ठाकरेंनी भावनिक साथ घातली. त्यामुळे हे कॉर्डिनेशन जे आहे ना ते महत्वाचं आहे, आणि हे फील्डवर पण दिसलं जेव्हा कॉम्पिटिशन आहे. महायुतीमध्ये आपण बघितलं की महायुतीत आपण बघितलं की दोन्हीकडे महायुतीत दोन्हीकडे आपण बघितलं की राज म्हणजे अजित पवार जे आहेत ते क्रिटिसिझम करतायत फडणवीसांवर, इथे शिंदे एक वाक्यता नाहीये. हा एक वाक्यता नाही, पण इथे दोघंही भाऊ जे आहेत जे समोरासमोर मीडिया समोर आले, जे बोलायचे ते बोलले, पण त्यांच्यातले वाद 20 वर्षाचे वाद जे आहेत ते त्यांनी एका वर्षात नाही, नाही, संपवले. या- पण- याच्या- पण- पण- याच्या- माझं म्हणणं याच्या- फक्त बद्दल ऍड बोलायचं, करतो. विलास. माझं म्हणणं फक्त ऍड करतो याच्यामध्ये. जेव्हा हे 2 भाऊ एकत्र येण्याच्या बद्दलची चर्चा सुरू झाली, तेव्हा भाजपचे नेते जेव्हा बडे मुद्दे यायचे, तेव्हा त्यांचं एक म्हणणं असायचं, अहो ह्यांनी एका प्रश्नाचं उत्तर तरी देऊ द्या की पहिल्यांदा भाषण कोण करणार. तर त्यांना वाटायचं की हाच एक मोठा प्रश्न आहे 2 ठाकरे बंधूंना एकत्र येण्याच्या बद्दलचा. यामुळे वाद निर्माण तर होतील. पहिल्यांदा कोण भाषण करणार हा मोठा मुद्दा वाटला. नंतर तो प्रश्न त्यांनी तिथं सोडून टाकला. नंतर त्यांनी म्हणाले, अहो हे दोघंही मराठी एकत्र लढलेले आहेत, ह्यांचा वोट एक आहे, ह्यांनी नुसतं जागा वाटपाला चर्चेला बसू द्या, पहिल्या चर्चेतच ह्यांचा बाजार उठेल आणि ह्यांचं संपेल. पण एकही बातमी अशी आली नाही की त्यांचे वाद झाले जागा वाटपाच्या मुद्द्यावरून. तर ही अंडरस्टँडिंग मला वाटतं की ही निवडणूक होती. हा आपण बघितलं की त्यावेळेला सरकारमध्ये होते, म्हणजे त्यावेळेला शिवसेना आणि भाजप हे सरकारमध्ये होते, काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात होती. त्यावेळी स्ट्रॅटेजी अशी होती की चर्चेत आपणच राहायचंय, हो. विरोधकांना चर्चेतच येऊ द्यायचं नाही. आणि त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांनी जाणीवपूर्वक वेगवेगळे मुद्दे, मग ते आरेचा मुद्दा असू दे किंवा इतर वेगवेगळे मुद्दे असो, कायम एकमेकांमध्ये भांडत राहिले आणि त्यांनी विरोधकांची पूर्ण स्पेस खाऊन टाकली. यावेळेला ठाकरे बंधूंना नेमकं हेच होऊ द्यायचं नव्हतं. विरोधकांची जी स्पेस आहे ती खाण्याचा प्रयत्न याही वेळेला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांनी केलाच. पुण्यामध्ये काय होत आहे, पिंपरी चिंचवडमध्ये काय होतंय ते आपण पाहतोच. मुंबईमध्येही त्यांनी तो करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. माझं पूर्णपणे मत आहे की या वेळेला महायुतीनं जे स्ट्रॅटेजी करण्याचा प्रयत्न केले त्या सगळ्या स्ट्रॅटेजी या 2 बंधूंनी मोडीत काढल्या, आणि त्यामुळे यांना दरवेळेला स्ट्रॅटेजी बदलावी लागली. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, महाराष्ट्राचं लक्ष लागलंय, आपल्या प्रेक्षकांचंही लक्ष लागलंय, त्या मुद्द्याकडे मला यायचंय. राज ठाकरेंची ती ऐतिहासिक सभा, आता काही जणांना ऐतिहासिक म्हटल्यावर थोडंही वाटत, पण ती खरोखरच ह्या निवडणुकीला कलाटणी देणारी ठरू शकते का याच्याबद्दल चर्चा आहे, जनमानसात चर्चा आहे, सोशल मीडियावर चर्चा आहे. पण मला जाणून घ्यायचंय राहुलकडून, भारतीय जनता पार्टीनं ह्या सभेकडे कसं पाहिलं? भारतीय जनता पार्टीला वाटलं का कुछ काहीतरी हल्लंय? 100% ज्यावेळी राज ठाकरे यांची सभा पार पडली, हा कसं आहे विलास, ज्या दिवशी निवडणूक जाहीर होते बऱ्यापैकी मतदारांनी ठरवलेलं असतं की आपल्याला कोणाला मतदान करायचंय. प्रचार ह्या सगळ्या गोष्टी माध्यमांसाठी किंवा इतर गोष्टी असतात. पण राज ठाकरे यांची ती सभा, त्या 2, 3, 4, 5% अशी लोक आहेत जी मध्ये थांबली आहेत, बॉर्डरवर थांबली आहेत, मला इकडे जायचं का इकडे जायचंय, त्यांना मात्र विचारात टाकणारी होती की राज ठाकरे काहीतरी बोलतायत, महत्वाचं बोलतायत. गावाकडचं एक उदाहरण द्यायचं झालं तर एखादा कुंपणावरचे सगळे ओढले. कुंपणावरचे सगळे कुठल्या बाजूला आहेत हा एक मुद्दा हा. आहे. पण गावाकडचं उदाहरण म्हणलं की एखाद्या बांधावर आपण थांबलोय, मला जागा विकायची नाही, पण एखादा ताकदवान येतो आणि आजूबाजूचे सगळे प्लॉट विकत घेतो, मला रस्ताच देत नाही. अशा टप्प्यावर मला किंवा तिथल्या लोकांना भीती वाटते की आता एकतर मला जागा विकावी लागेल किंवा सरेंडर व्हावं लागेल. ज्या पद्धतीनं एक स्टोरी टेलिंग राज ठाकरेंनी उभा केलं, लँड ग्रॅबिंग, मुंबईत होणारं लँड ग्रॅबिंग उभा केलं, याचा एक मोठा डेंट भाजपच्या चांगल्या प्रचार यंत्रणेला गेला. दुसऱ्या बाजूला एकच फक्त याच्यात ऍड करायचे की आपण सगळं प्रचार पॅटर्नवर ज्यावर बोलतोय त्यावेळेस भाजप किंवा आता शिंदेची शिवसेना देखील यांची निवडणूक लढण्याची अगदी तळागाळातल्या, म्हणजे अगदी 200-200 मतं असणारी, 300-300 मतं असणारी, मी विधानसभेचं उदाहरण देईल, 300 पेक्षा जास्त
बैठका सागर या निवासस्थानी झाल्या होत्या. मग त्यामध्ये बर्डी, तेली, वाणी अशा छोट्या छोट्या समाजाबद्दल महामंडळात भले त्या महामंडळाचं पुढे काही झालं नाही, पण त्या समाजाला पॉकेटला खुश करणं कालच्या सभेत बूट पोलीसवाल्यांना राज ठाकरे बद्दल एक प्रश्न माझा. राज ठाकरे सोबत असणं कधीही चांगलं, कारण राज ठाकरेंसारखा पॉलिटिकल इन्फ्लुएन्सर ह्या महाराष्ट्रात नाही किंवा देशात पण मी म्हणेन आजच्या घडीला राज ठाकरे विरोधात असणं ही कुठल्याही सत्ताधाऱ्याला खूप अवघड असतं. भाजपनं प्रयत्न केला की राज ठाकरे आपल्या सोबत राहावेत, पण त्यांच्या हातातून निसटले, ही त्यांची मोठी चूक आहे का? सोबत राहावा की नाही याचा प्रयत्न नव्हता, पण त्यांचा प्रयत्न हा होता की आपल्या विरोधात जाऊ नये. आणि तुझे त्या राज ठाकरेंच्या सभेबद्दल म्हणाला, या पूर्ण इलेक्शन मध्ये जर एक सभा गाजली असेल, ज्याला आपण म्हणतो ना प्रतिध्वनी, कोणाची सभा इको झाली लोकांमध्ये गेल्यावर, तर ते राज ठाकरेची आहे. कुठल्या मुद्द्यांची चर्चा झाली तर ते राज ठाकरेच्या सभेची आहे. आणि राज ठाकरेंनी काय केलं सिस्टमॅटिकली या एका भाषणात, ना मोदी टार्गेट, ना देवेंद्र फडणवीस टार्गेट, ना एकनाथ शिंदे टार्गेट, त्यांनी अदानी नावाचा एक असा शत्रू पुढे आणून ठेवला ज्याला डिफेंड करायला कोणी येत नव्हतं. आणि थेट त्यांनी ना मोदीचे जे लोक आहेत, मराठी माणूस जो मोदीला ज्याला मोदीबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे त्याला दुखवलं नाही, त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पर्सनली दुखवलं नाही. आणि एकनाथ शिंदे हे आमची कॉम्पिटिशन त्यांच्याशी आहे हे दाखवणं टाळलं. त्यामुळे मला असं वाटतं की सर्वात एक काय म्हणतो की स्ट्रॅटेजिकली बेस्ट सभा आणि बेस्ट भाषण या पूर्ण इलेक्शन मधलं कुठलं असेल तर ते शिवाजी पार्क वरचं राज ठाकरे. आपण जेव्हा एखादी गोष्ट म्हणजे प्रचाराचा तो पीक होता, दुसऱ्या दिवशी सुद्धा राज ठाकरेंची ठाण्यामध्ये सभा होती, म्हणजे ती शेवटची सभा होती, पण त्यांनी या पहिल्या सभेचा जो पीक आहे तो दुसऱ्या सभेला त्यांनी तो ढासळू दिला नाही. त्यांनी ती सभा म्हणजे आज मी चांगलं केलं तर मी उद्या अजून याच्यापेक्षा चांगलं करतो अशा भानगडीत ते पडले नाही. त्यांनी दादर शिवाजी पार्क इथे झालेली सभा ही पीकवर नेऊन ठेवली आणि दुसऱ्या दिवशी जरी सभा असली तरी ती सभा या सभेपेक्षा थोडीशी डाऊन प्ले, आपण ज्याला एक म्हणतो की डाऊन प्ले केली. आणि त्यामुळं या संपूर्ण निवडणुकीत जसं अमितने म्हटलं की पीक जे होता किंवा सगळ्यात चांगली सभा जर कुठली होती तर ती राज ठाकरे यांची ठरली. मला दोघांकडे, तुम्ही आता शिंदेच्या शिवसेनेला कव्हर करता, राज ठाकरेंच्या या सभेला काउंटर त्यांनी काय दिलं? शिवसेनेने राज ठाकरेंच्या सभेला कुठे काउंटर करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांनी हेच सांगितलं की आम्ही विकासासाठी काय करतो, आम्ही विकास प्रकल्प काय आणतो आहे, मुंबईकरांसाठी काय आणतो, हेच त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला. आजही तेच करतात. सर्वात महत्त्वाचा प्रश्न राज ठाकरेंची सभा जी आहे गेली 20-25 वर्ष मी बघतोय, जेव्हा ते शिवसेनेतून मनसेत आले, कृष्णकुंजच्या बाहेर त्यांनी जेव्हा स्वतंत्र पक्षाची घोषणा केली होती ते भाषण देखील ऐकलं. आणि शिवाजी पार्कवर तेव्हा त्यांनी जे भाषण केलं होतं पक्ष स्थापन करता ते देखील भाषण मी स्वतः तिथे ऐकले. आणि आजचं छत्रपती शिवाजी महाराज मैदानात केलेलं भाषण हे राज ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीचं सर्वोत्तम भाषण होतं. सर्वोत्तम. त्यांनी त्यांची एवढं भावनिक साथ घातली, एवढं समूहित केलं मराठी माणसाला की ती पूर्ण मॅच फिरवणारी सभा जी आहे ती सभा असू शकते या निवडणुकीमध्ये. म्हणजे राज ठाकरे यांचे नगरसेवक किती, राज ठाकरेंकडे आमदार किती, हे काही मॅटर करत नाही जेव्हा राज ठाकरे व्यासपीठावरती एक वक्ता म्हणून उभे राहतात, एक नेता म्हणून उभे राहतात आणि लोकांना तो विश्वास देण्याचं काम त्यांनी. आता मत काय ते बघूया, पण राज ठाकरेंना काउंटर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही असं तुम्हाला वाटतं की अजूनही काउंटर करू शकतात पुढच्या काही तासात? मला वाटत नाही, कारण का राज ठाकरेंनी जे मुद्दे मांडलेत ना त्याला काही काउंटर नाहीये. एक दुसरं हे सांगायचं की नेहमी असं बघितलं तर राज ठाकरे हे परप्रांतीय विरोधी आहेत किंवा उत्तर भारतीय विरोधी आहेत. पण एक जस्ट सांगायचं तुम्हाला हे विलास की तुम्ही जर नेटवर गेलात किंवा ट्विटरवर गेलात, एक्सवर गेलात तर अनेक जे इतर भाषिक पत्रकार आहेत, दिल्लीतले असेल, बिहारमधले, त्यांनी राज ठाकरेंचं प्रेझेंटेशन हे सगळ्यांसमोर मांडलंय तथ्यांसकट. आणि त्याच्यात त्यांनी राज ठाकरेंची अक्षरशः स्तुती केली की राज ठाकरेंनी मुद्देसूद म्हणजे मुंबईला काय घातक आहे हे राज ठाकरेंनी समोर मांडले. त्यामुळे मला वाटत नाही की राज ठाकरेंनी जो मुद्दा मांडला एका पर्टिक्युलर इंडस्ट्रियलिस्टचा त्याला काउंटर करण्यासाठी अजून दुसरे काही मुद्दे त्यांच्या विपक्षाकडे आहेत. हा प्रचार घसरला त्यावेळेला भाजपनं त्यांना काउंटर करणं हे कुठेही पक्षाच्या एकूणच नियमांमध्ये बसणारं नव्हतं. दुसरीकडे बोगस मतदार, दुबार मतदार हा प्रकार सुरू असताना यापूर्वी पहिल्या टप्प्यात ज्या निवडणुका झाला त्याचा खूप मोठा परिणाम आत्ताच्या प्रचारावर झाला. मुंबईत एकही बिनविरोध जागा भाजपला काढता आली नाही, जे इतर ठिकाणी शक्य झालं. MIM सोबत जे घडलं, अंबरनाथमध्ये जे घडलं, त्यातनं कुठेतरी मुंबईतल्या मतदारांना
जे राज ठाकरेंनी सांगितलं त्याला एक उदाहरण मिळालेलं होतं. लिटमस टेस्ट तेव्हाच झालेली एक होती. एक चुका करत गेले ते आणि चुका या करत गेले. चुकांमधनं सगळी स्ट्रॅटेजी आणि बदलली. भाजपच्या सर्वात मोठी चूक प्रचारात अंबरनाथ नवीन काय आहे होतं? भाजपची. अंबरनाथ. लोकसभेला मोठी चूक. म्हणजे एक काँग्रेस सोबत जाणं, MIM सोबत जाणं आणि पुन्हा त्या नगरसेवकाला तिथं कृपाशंकर सिंग त्या यांचा आरोपीला वक्तव्य सहआरोपीला स्वायत्त नगरसेवक दिला ते स्वीकृत भाजपसाठी नगरसेवक. आत्मघातकी निर्णय असणार आहे तो भाजपसाठी. नाही पण आणि गोष्टीची कृपाशंकर पण, सिंग यांचं विलास, वक्तव्य हा अगदी कृपाशंकर सुरुवातीला सिंग, जे आलं अण्णामलाई तर आला आणि अण्णामलाई यांचं मलाही देऊन वाक्य गेला आलं. असेल. दोन गोष्टींची चर्चा करायला मला असं वाटतं की ठाकरेंवर तर केली, पण एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचे काय प्लस होते. जर आपण या निवडणुकीत बघायला गेलो की ठाकरेंची बाजू आली, पण एकनाथ शिंदे जे काय ग्रासरूट लेवलवर बघितलं, माझ्या एरियात प्रभादेवी भागात मी राहतोय सध्या, तिकडे मी बघितलं तर एकनाथ शिंदे बद्दलची काय म्हणजे त्यांची जी स्ट्रॅटेजी बघितली की एकनाथ शिंदे यांच्यासारखे शाखांना रात्री भेट देत होते. तर तिकडे लोकांना असं वाटतं की हा आम्हाला भेटणारा माणूस आहे. एकनाथ शिंदे एक असा माणूस आहे अप्रोचेबल की या माणसाच्या दारावर आम्ही रात्री 12 वाजता जरी गेलो की जे पॉइंट मला त्यांचे पॉझिटिव्ह दिसले, हा की तिथे त्या लोकांना, त्या मतदारांना मराठीचा मुद्दा वगैरे मला एवढा नाही दिसला. पण मी जेव्हा त्यांना विचारलं की एकनाथ शिंदे काय तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतं की या माणसाकडे आम्ही जाऊ शकतो, आम्ही एकच फक्त उदाहरण ऍड करतो, तुला तो कंटिन्यू कर. एक शाखा चुकली. नवी मुंबईतला हा किस्सा आहे. ह्या याच्यामध्ये एका उमेदवारानं मोठा स्टेज बांधला, त्या स्वागतासाठी लोक गोळा केली वगैरे, पण ऐनवेळी शिवसेना शिंदेचा तो रस्ता बदलला गेला. पहाटे 3-3:30 वाजता शिंदे जाऊन भेटले त्याला. पहाटे 3-3:30 वाजता. हे एकनाथ शिंदे. नाही पण एक मुद्दा जो पूर्ण करायचा होता हा. की एकीकडे एकनाथ शिंदेची जमेची बाजू आहे, त्यांचा कनेक्ट 1 to 1 कनेक्ट कार्यकर्त्यांसोबत रात्रभर सकाळी 3 वाजता पण तो माणूस सभा घेत असतो, लोकांना भेटत असतो. नंबर 2, दुसरीकडे जर आपण गेलो तर लोकांना असं वाटतं की हा माणूस येऊन बोलतो. हा त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू. आणि जेव्हा मराठीचा मुद्दा पलीकडे हे इलेक्शन जाईल तेव्हा काय आपण जे बोलतोय, दादर, प्रभादेवी, लालबाग, जिथं तुमचं वर्चस्व आहे, त्या शेगवायचा जो एरिया आहे, ती जी लोक, जो उच्च मध्यम वर्ग आहे मुंबईतला, जो आता आपण जिथे उभा आहे आणि इकडनं मेट्रो जाते, या मेट्रोतनं जेव्हा तो येतो तर तो काय म्हणतो की आम्हाला हे आश्चर्य वाटतं की आपल्या मुंबईत अशी अंडरग्राऊंड मेट्रो झाली. तो एक इकडे तो फडणवीसांसाठी सॉफ्ट कॉर्नर असलेला वोटर आहे. तो मध्यम वर्ग आपण याला विसरून चालणार नाही. मी गुजराती, नॉन गुजराती हे लोक बोलतच नाही, पण मराठी सरळ त्या मराठी माणसाला हवं होतं ना की माझ्या मुंबईत चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर असावं, माझ्या मुंबईतल्या रस्त्यांवर खड्डे नसावे, आणि हे कोण देऊ शकतं तर हे फडणवीस देऊ शकतात असा विश्वास असलेला पण मराठी वोटर आहे. याला काउंटर असं आहे, याला काउंटर असं आहे की महायुतीने दरवेळी सांगितलं की कोस्टल रोड त्यांनी बांधला, पण सगळ्यांना माहिती आहे की कोस्टल रोडची सुरुवात कधी झाली, त्याच्या इम्प्लिमेंटेशनचं काय. त्याच्यामुळे हा वादातीत मुद्दा होतो की महायुती जेव्हा सांगते की कोस्टल रोड त्यांनी बांधला किंवा बाळासाहेब ठाकरेंचा जो पुतळा पण मयूर फोडला, नाही, पण त्याच्यामुळे नाही, वादातीत नाही, आहे. नाही, त्याच्यामुळे नाही, हा फक्त महाराष्ट्राचा मुद्दाच नव्हता. या वादात वोटर नाही आहे. एक्झिक्यूट केलं. एक एक्झिक्यूट केलेला आहे. जेवढं बघितलं ना, कोणाला पडलेलं नाहीये की हे बांधलं कोणी बांधलं, हे कोणी झालंय. present केलं. आणि हे मुंबईत होऊ शकतं. प्रश्न तो नाही नाही, आहे. नाही. प्रश्न हा नाही कोणी बांधलं. प्रश्न जेव्हा तुम्ही कॅम्पेन घेऊन समोर लोकांच्या जाता तेव्हा तुम्ही कोणाचं क्रेडिट घेता आणि तुमचं कर्तव्य काय आहे, तुमचं कर्तृत्व काय नाही, दाखवणं हा महत्त्वाचा मला मुद्दा असं आहे. वाटतं लोक हे बघतात. क्रेडिटच्या मुद्द्यावर लोकांमध्ये संभ्रम आहे. जसं मयुरेश म्हणतो आहे असं मुळीच नाहीये की सगळ्यांना असं वाटतंय की हे प्रोजेक्ट यांनी बनवले किंवा त्यांनी बनवले, कारण ही प्रोसेस आहे. आत्ता शिवसेना दुभंगली आहे. ज्या वेळेला हा प्रोजेक्ट सुरू झाला, अगदी अंडरग्राऊंड मेट्रोचा प्रोजेक्ट असो, नाही तर मग कोस्टल रोडचा प्रोजेक्ट असो, हे प्रोजेक्ट जेव्हा सुरू झाले तेव्हा शिवसेना सत्तेमध्ये होती. एकनाथ शिंदे नगर विकास मंत्री होते. यांनी सगळे प्रोजेक्ट सुरू केलेले होते. म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मिनिस्टर कोण तर एकनाथ शिंदे, आणि सरकारमध्ये कोण तर शिवसेना. 10 वर्षाचे प्रोजेक्ट पूर्ण झाले. मग याचं क्रेडिट हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पण घेऊ शकतो, हे शिवसेना पण घेऊ शकतात आणि भाजप पण घेऊ शकतो. बनणारी पार्टी इन्फ्रास्ट्रक्चर आहे, हायलाइट केलं त्यांनी. इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करतं ते सगळं आहे, पण तरी सुद्धा त्यांना भावनिक मुद्दे लागतात. त्यांना माहिती आहे वोट कसं हे होतं. मग भावनिक मुद्दा आपण जे चुकतोय ना की मराठीचा मुद्दा आपण एवढा हावी करतोय, पण सगळ्यात मुंबई हवी याच्यासाठी तुम्हाला बोरिवली पासून
गोरेगाव पासून तर इकडे जिथं आपण उभा आहे मलबार दोन हिल, तास लागायचे. इकडचा पण आपल्याला विचार करायला नाही लागेल नाही की तो इथचा तो आहे मतदार तो कसा आहे विचार भाजप एवढं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर केल्यानंतर सुद्धा केल्यानंतर सुद्धा हिंदुत्वाच्या लाईनवर शेवटी जी सगळ्यात मोठी लाईन असते ती हिंदुत्वाचीच असते ना. मला प्रश्न तुम्हाला पण तेच राज ठाकरेला पण लागू होतं ना विलास, की राज ठाकरे ज्यांनी ब्लू प्रिंट काढली होती ते ब्लू प्रिंट बद्दल बोलत नाही, एक शब्द ते पण काढला. मराठी बद्दलच बोलतात ना. हा मग तेच आहे ना. जसं बीजेपी जर हिंदुत्वाबद्दल बोलते मग तर तेच राज आहे. ठाकरेंनी ब्लू प्रिंटचा उल्लेख का नाही मला केला? प्रश्न तोच एकदा विचारायचा. हिंदुत्वाचा मला आणखी एक मुद्दा हिंदुत्व फ्लॉप की गेला. मराठी माणूस जेव्हा विचार करतो तो हिंदू आहे तो मराठी आहे. मतदान करताना तो काय करतो शेवटचे विलास, काही विलास, सेकंद राहिले. माझा एक मुद्दा राहिलाय की या वेळेला आपण बघितलं तर भाजपनं एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती. अमित साटम यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी असं दाखवलं की मुंबईमध्ये किती मतदारसंघ तयार केले जात आहेत. हिरव्या रंगाने ते मतदारसंघ रंगवण्यात आलेले होते. किरीट सोमय्या आपण बघितलं की पूर्ण गेले 3-4 महिने सातत्यानं बांगलादेशी कसे घुसवले जात आहेत, त्यांचा टक्का कसा वाढतोय हे सुद्धा बिंबवण्याचा प्रयत्न केला. पण आज जेव्हा उद्या मतदान होणार आहे तर लोकांच्या डोक्यामध्ये मुद्दा काय आहे हा जर आपण विचार केला तर तो बांगलादेशीचा मुद्दा आहे का, तर नाही दिसत आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या मुद्द्यावर चर्चा नक्की होऊ शकते, हिंदू मुद्द्यावर चर्चा होऊ शकते, पण सगळ्यात जास्ती चर्चा कशावर होती आहे तर ती मराठी या मुद्द्यावर होती असं मला याला जोडायचे फक्त एक मुद्दा. मराठी इथला जो मराठी माणूस आहे तो मराठी म्हणून मतदान करेल की हिंदू म्हणून करेल तो काय मराठी दिसतंय म्हणून खाली? मतदान करेल, पण तो त्याचबरोबर विकासासाठी देखील मतदान करेल. त्याचं ओके, कारण पण असं आहे, तिघांनी शेवटची म्हटलंय. comment. मराठी भाषा, मराठी माणूस हा मुद्दा महत्वाचा आहे, तितकाच मुंबईचा आर्थिक राजधानी मुंबईचा विकास हा देखील तितकाच महत्वाचा आहे. तो कोण करताय याकडेच मराठी माणूस तुला वोटिंग करणार. सर्वात महत्वाचा मुद्दा, निवडणूक जो लढतो ना त्याला ग्राउंड सगळ्यात जास्त कळतो असं माझं वैयक्तिक मत आहे. नगरसेवक असेल किंवा तिथला स्थानिक मुख्यमंत्र्यांच्या नंतर भाजपमध्ये सर्वाधिक मागणी, आणि खरंच खूप अनएक्सपेक्टेड होतं, नितेश राणे यांच्या सभेला मागणी होती. संभाजीनगर असेल, अमरावती असेल, नाशिक असेल, मुंबई महामुंबईचा भाग का एक असुरक्षितता लोकांना जाणवली, दाखवली गेली, त्याला सरकार वाढवलं त्यांचंच आहे गेलं. ना, अगदी असुरक्षितता याच्याचमुळे ते काय? याच्याचमुळे केंद्रातल्या ज्या सरकारच्या पद्धतीने हा मुद्दा हिंदुत्वाचा मुद्दा नक्कीच हावी पडेल. पकड धरू शकला नाही मुंबई महापालिकेत. हे जोपर्यंत भाजप ऍक्सेप्ट करणार नाही, हे मुद्दे असतात महापालिकेमध्ये. पण ते आलेच वॉटर नाही. मीटर सिव्हिक गटार, कुठले झाले? हिंदुत्वाने काही मुद्दे नसतात इथे. सिव्हिक वॉटर आलेच मीटर नाही. गटार हे प्रश्न आहेत आपले. हा हिंदुत्व की मराठी माणूस काय म्हणून मराठी होईल हा मुद्दा. कारण का असं आहे की जसा हा म्हणाला वॉटर मीटर गटर हे महत्वाचे विषय आहेत, पण जेव्हा हिंदुत्व आणि मराठी असं समोर येईल तेव्हा मुंबईत राहताना मराठी माणूस नेहमी हा विचार करेल की हा मराठी आहे. कारण का मराठी माणूस हा हिंदू असतोच, हे त्यांचं म्हणणं आहे. आणि हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. आज इथला मराठी माणूस, इथला उत्तर भारतीय, इथला सगळाच जो मुंबईकर आहे तो मुंबईकर जेव्हा आज डोळे मिटेल झोपेल तेव्हा त्यानं त्याचं मत बनवलेलं असेल की उद्या ही मुंबई कुणाच्या हातात द्यायची आहे. ही निवडणूक इतकी सोपी नाहीये. ही निवडणूक प्रत्येकाच्या राजकीय अस्तित्वाची आहे आणि मुंबईच्या भवितव्याचे सुद्धा आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मकर संक्रांत आहे. आपण सगळ्यांनी शुभेच्छा देऊया या सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी मैदानात ही लढाई लढली. पण संक्रांत कुणावर येते हे मात्र 16 तारखेला कळणार आहे. जे खाली ग्राउंडवर दिसतंय ते मांडण्याचा या सगळ्या आमच्या सहकाऱ्यांनी प्रयत्न केला. खूप खूप धन्यवाद. आणि बडे मुद्देच्या माध्यमातून मुंबईचा मुद्दा नेमका काय हे शोधण्याचा आपण प्रयत्न केला. तो तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. बडे मुद्देत आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.